फेरीसाठी पात्र ठरेल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी नक्कीच ठरेल, यातून जिंकल तो संघ. परंतु उद्याच्या दिवसामध्ये त्या संघाला फायनलची मॅच देखील खेळायला लागेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलेत आणि इथनं मी म्हणेन केली चुकी. आणि केली आहे चुकी. अशा मोमेंटला जेव्हा बॉल उंच होता, लक्ष तुमचं एलिव्हेशन, तुम्ही बॉल पर्यंत जाणं, मात्र हे सर्व जुळलं तर कॅश लागायला. हाताचा पिसारा जरूर बोलावला, बॉल विसावला असता. कंट्रोलिंग नव्हतं. सी फॉर कंट्रोल, सी फॉर कमबॅक, सी फॉर कलेक्शन. या क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट, या गोष्टी तुम्हाला खूप काही सांगून जातात. अशा प्रकारच्या चुकांना एखादा जेल सोडला तर किती मागात पडतोय हे तुम्ही नक्कीच पाहिलं आजच्या या मॅच कडे. आणि ते देखील राजू काटे सारख्या फलंदाजाला इथनं दिलाय जीवनदान. आणि लाईन खराब, वाईट बॉल. नक्कीच मुन्ना, राजू काटे सारख्या फलंदाजाला इथनं दिलाय जीवनदान. पहिल्या मॅच मध्ये 35, दुसऱ्या मॅच मध्ये 38 आणि त्यानं सोडला लॉंग ऑनला झेल. षटकातील पुढचा बॉल सालाईट फिटच्या वरनं त्यानं लगेच दाखवलं टी फॉर टॅलेंट क्रिकेटचा. लॉंग ऑनला क्लिअर करतोय दन 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 करत, सीमा पार ठोकला राजू खाटेनं. जीवनदानानंतर हा चौकार 4. चौकार ठोकलाय. चौकाराने मात्र धावफलक तब्बल 6 या आकड्यावरती पोहोचलाय, 7 या आकड्यावरती पोहोचलाय. एखादी झेलची किंमत मुन्ना किती महत्वाची आहे. तुम्ही मधुकर पाटीलची बॅटिंग पाहिली, त्यानंतर राजू काठेला जीवनदान. तो शांत किती वेळ बसेल, किती पर्यंत गोलंदाज त्याला शांत ठेवतील याच्याकडे लक्ष. आक्रमण एक बिग हिटर या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे आणि त्याला दिलेलं जीवनदान. जीवनदान आता कितपत मागत ठरेल येणारी काल आणि वेळच ठरवेल. कारण की राजू काटे सारख्या फलंदाजाला इथनं दिलाय जीवनदान. राजू काटे एक हाईट हिटर फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आता स्ट्राईक साठी प्रथमच लक्ष्मण गोरपेकर आलाय. फलंदाजी करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानावर आहेत. किशोर मुंडे आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलंय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, परंतु कव्हर करीपर्यंत या बॉलवरती देखील धावा कंप्लीट झाल्या 2. आणि 2 ने धावफलकावरती धावा तब्बल लागल्या गेल्या आहेत 10. 10 या आकड्यावरती इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. 10 नंबर जर्सी सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचं भारतरत्न. आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला पारगल जिल्ह्याचा शार्दूल ठाकूरला तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं. महाराष्ट्रातनं 3, त्यातून कल्याण डोंबिवलीचा सुपरस्टार प्रेम संतोष देवकर पाहिला. आणि लेटर क्रिकेटला केली त्यांची मेहनत केली, पराकाष्ठा ती त्याला खूप काही सांगून गेली आहे. आणि जाऊयात या मॅच कडे. सोडला बॉल साला मिड विकेट लॉंग ऑनच्या बंद. 4 रन्स, चौकार 4. काय म्हणशील मुन्ना, क्रिकेट दिला लेदर क्रिकेटची त्याची मेहनत. सकाळचा 5चा प्रवास, संध्याकाळी रात्र. प्रेम संतोष देवकर आशिया कप साठी खेळतोय. ऑन द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर एका हाताने कलेक्ट करता, दुसरी धाव वेगानं. काय चर्चा करतो तो प्रेम देवकरची मुन्ना. 19 वर्षामध्ये अर्थात अंडर 19 एशिया कप देखील तो खेळतोय. दुबाला रवाना देखील झाला 7 तारखेला. तर सांघिक पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा तब्बल P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात बिनगडी बाद. आघाडीचे दोन्ही फलंदाज
जे आई एकविरेचं संगीत कुलस्वामिनी कुलदैविता अगदी कोळ्यांची आई माऊली चुकल्यावरती कान धरते पडल्यावरती घेते आवरून चुकल्यावरती कान धरते पडल्यावरती घेते आवरून आणि जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना तेव्हा आई एकविरा मला घेते सावरून असं हे सुमधूर संगीत कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा तुम्ही पाहिलं. आणि याच दरम्यान मंडप डेकोरेशनचे कबीर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला वायफाय अर्थात जनरेटर चे कबीर पाटील केबी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. का म्हणशील मुन्ना बॅटिंग दमदार एका बाजूने झेल सोडला त्यानंतर आक्रमणाला केली खऱ्या अर्थानं सुरुवात. आता दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आले आहेत परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलने धावफलकाला पुढे नेण्याचं काम चालू आहे. दोन फलंदाज आहेत आघाडीचे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानावरती आहेत. राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर मागच्या मॅच मध्ये संदीप सारख्या मोठ्या संघाला परास्त केलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये नावली सारख्या संघाला परास्त केलंय. यावेळीचा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती षटक दुसरं प्रगतीपथावरती. फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला पकडलाय झेल आता टिपलाय झेल संपला मैदानावरती. लक्ष्मण गोरपेकरचा खेळ 17 वरती धक्का पहिला टीम नारिवली. लक्ष्मण गोरपेकर यांचे बंधुराज मैदानावरती. संदीप गोरपेकर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च केल्या होत्या तब्बल 16 आणि या षटकामध्ये कमबॅकचं षटक पाहायला भेटलं. गोलंदाज फटका इनफिटच्या वरनं बॉल चालला बॉन्डी लाईनच्या दिशेनं फिल्डर येतात तोपर्यंत या बॉल वरती धावा पूर्ण केल्या जातात. त्या दोन स्कोर पुढे चालला 19 वरती. पुन्हा यांचा आवाज ऐकला जबरदस्त समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमात हे समालोचन आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणाच्या भूमिकेत कल्पेश पाटील उंच भरारी घेतली काही वर्षामध्ये. कल्पेश दादा आपलं देखील करूयात सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वनाई बड लाईव्ह त्यांना देऊयात केलेली सुरुवात चेंडू देखील शिखरावरती पोहोचो अशीच प्रार्थना तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे मंद अर्थात डीजे ऑपरेटर विकी पावशे आणि प्रोफायटर देखील आहेत त्यांचा देखील चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्ही आज पाहता. आणि केपी त्यांचा देखील करूया कबीर पाटील एक वायफाय जबरदस्त आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता जनरेटर त्याच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स राजेश भोईर यांचं देखील कौतुक. फटका बॅटच्या रडारमध्ये आणि बॉल चालला एलिव्हेशन कमी या बॉल मध्ये हवेच्या विरुद्ध जरूर होता की फटका फसला पकडला झेल विकेटचं पतन धक्का दुसरा मैदानावरती.
संजयजी बोईर जे कुठारी ज्यांच्याकडनं पाणी आम्हाला दिलं जल येतो कले आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कबीर पाटील नागाव यांच्याकडनं जनरेटर आम्हाला लाभलं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चांगली मॅच. तिसऱ्या षटकामध्ये सुनील मुंडे पहिल्याच बॉल वरती विकेट. ऑल कारफेड बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं. मेन विकेटला मिस फील झाली आहे आणि अशा रीतीनं धावा 2 न पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 21 या आकड्यावरती अमित भाई यांचं शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यज्ञेश भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. अप्पर कटच्या साह्याने चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक कव्हर करीपर्यंत या बॉलवरती झाल्यात धावा कंप्लीट 2 आणि 2 ने धावफलकाला आता पुढे हळूहळू आकार देत असताना तब्बल 23 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. 3 भाईंचं आगमन झालं. योगी भाई, अमित भाई आणि त्यानंतर यज्ञेश भाई. त्रिमूर्ती ही पाहिली. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या नागावच्या 40 क्रीडा नगरीमध्ये. ही त्रिमूर्ती आमची मुख्य व्यासपीठावरती त्यांना देऊयात पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच करा. इथे मुख्य व्यासपीठावरती चैतू पाटील हे देखील सकाळपासून उपस्थित आहेत आणि नारिवलीचे उमेश पाटील हे देखील मॅचला लाईव्ह पाहत असतील तर त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. असं वाटलं कल्पेश स्कोर होईल नारिवलीचा, कारण की नारिवली संघानं 2 मॅच मध्ये काप बॅटिंग केली. स्कोर थांबवला गेला कारण की गंगाराम मुंडेची षटक 3 त्यांना 2 विकेट. फटका चांगला 8 फीटच्या वर फिल्डर धावतोय तोपर्यंत षटक संपलं. इथे जाता येते तिसरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 25 रन आणि अवघ्या 12 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये मुन्ना धावा आल्या होत्या 16. असं वाटलं स्कोर होईल पण स्कोर थांबला. याचं कारण सुनील मुंडे, गंगाराम मुंडेनं केलेली गोलंदाजी, त्यांच्या लेन लाईन टप्पा बैठकता ही होती त्यांच्या गोलंदाजीवरती. 3 षटकाचा खेळ संपला 25. डीजेला देऊया संधी. या ऐकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे विकीच्या माध्यमातून सुमधुर संगीत. फटका बाकफुडला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं उडवायचा होता. डॉट बॉल आलाय मुन्ना. काय म्हणशील गोलंदाजी? पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या मुन्ना, त्याच्यानंतर कमबॅक आलं. काय म्हणशील त्या षटकाबद्दल? नक्कीच म्हणेन की गोलंदाजी चांगली पाहायला भेटते आगासन टीमच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर काय कमबॅक केलं. बॅकफुटला जाऊन पुढे येऊन इनसाइड एजनं फटका खेचलाय. 1 धाव तर झाली पूर्ण. पाहता पाहता दुसरं धाव देखील इथनं झाली पूर्ण आणि 2 ने धावफलकावरती धावा तब्बल लागल्या गेल्यात 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
कुठेतरी आता धावा बनवाव्या लागतील जर इथनं सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर टीम नारिवलीला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. का बॉलिंग करतोय पंचांच्या भूमिकेत तुम्ही रोहित पाटीलला पाहता. स्क्वेअर लेगचे पंच श्रीनाथ पाटील. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरनं ट्राय जरूर करतायत, त्यांना अपयश येतं. गोलंदाजी पुन्हा जर विचार केली तर चांगली आहे. लेन लाईन या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती. रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं होतं. लगेच जो आदादी नाही तो बर्बादी. सरळ बॅटनं धावा येत नाहीये, उलटा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग बाई की बॅटकड आहे रोहित. बाहेर त्याला स्पर्श बॉल झाला. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 28 वरती. मी या षटकातील या इनिंग मधला पुन्हा शेवटचा बॉल शिल्लक किती धावा येतील या शेवटच्या बॉल वरती कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी, कांद्याचा पूर्णपणे वापर केला. बॉल रिलीज करण्याची ऍक्शन, त्याचा टप्पा गुड लाईन स्पोर्ट वर जशा प्रकारे बॉल रिलीज झाला ना तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. षटक संपलं. चौथं पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता 28. 29 धावेचा आता उत्तरामध्ये पार करायचा टीम अगासर ए टीमला करूया. आता ज्यांच्या माध्यमातून पाणी आम्हाला दिलं ते संजय भोईर याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती बंडू मडवी साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दादा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान पार केला जातो संजय भोईर यांचा पनवेल असोसिएशन क्रिकेट समालोचनचे. 24 चेंडू आणि 29 धावांची आता गरज असणार आहे. नारिवली संघाने 2 मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली होती. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 83 धावा, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 68 धावा ठोकल्या होत्या आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये फक्त 28 धावा बनवल्या. तरी देखील गोलंदाजी चांगली केली तर इथनं देखील सामना जिंकता येईल टीम नारिवलीला. परंतु आता दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायला जेव्हा उतरेल तेव्हा त्यांना 24 बॉल मध्ये तब्बल 29 धावा बनवाव्या लागतील. वरती धावा लागल्यात. 28 आणि 29 धावांची गरज आहे. यावेळीचा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेचलाय. फटका तर सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि कव्हर करीपर्यंत डावाला झाली सुरुवात. 2 धावा धावफलकावरती लागल्यात फलंदाजी करणाऱ्या. तर शिरडोनचे शाहू पाटील जे चॉकलेट बॉय त्यांच्या मात्र अमेरिकन चॉकलेट देखील आपल्याला भेटत असे. शाहू पाटील आणि त्यांच्याकडनं आली आहे या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्याप येणारे बॉल आता शिल्लक असतील.
23 आणि 27 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू लाऊड अपील केलं होतं आणि दुसरा चेंडू इथनं आलाय निर्धाव. मुन्ना शेख आवाज ऐकलात. जबरदस्त समालोचक आहेत, आमचे परम मित्र आहेत. या षटकातील पुढचा बॉल या बॉलच्या बरोबरीनं एकदा एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला. स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती. मंडप डेकोरेटर्स आमचे चांगले रंगरंगोटी राजेश जी भोईर, चेहऱ्यावरती नक्की स्मित असतं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. आताचा चेंडू मात्र डेड बॉल पंचाने घोषित केलाय. बैल्स पडली होती. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेचलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि इथनं पकडलाय झेल आणि संपलाय बिंदास मुंडेचा खेळ. खूप उंच बॉल होता मुन्ना. तर पहिला उंच बॉल नजर बॉल वरती ठेवले. एलिव्हेशन हाताचा पिसारा ज्या प्रकारे फुलवला बॉलला तशा रीतीनं विसवला. एक संतोष काठेनं हा झेल मात्र कॅरी केला. मुन्ना शेख अशा चुका होत असतात, काही हरकत नाही. या माणसाकडनं चुका नाही ना कुणाकडनं होणार. आणि पकडला जातो एक झेल. ज्या संघानं आजच्या या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठला त्या संघाला आज आगासन ये संघानं 28 धावेवरती रोखला. असं वाटलं षटकामध्ये 40-50 प्लस धावा होतील. क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. सध्या सरकार रंग बदलणारा. 2 मॅच मध्ये तुमचा स्कोर जास्त झाला, कुठेतरी या मॅच मध्ये अपयश जरूर आला. महत्वाची लढाई आहे, खरं युद्ध या मॅच मध्ये तुम्हाला करायचं, अस्तित्व ठेवायचं त्या स्पर्धेमध्ये, ट्रॉफीचा हकदार व्हायचा असेल. ही लढाई चालली आहे त्या 2 टीम मध्ये. लक्ष छोटं असलं तरी मात्र जिंकेल कोण याच्याकडे लक्ष. आणि ही चेस दावा करू शकताय. तुमची गोलंदाजी, तुमच्यात असलेली क्षमता, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कमबॅक, गोष्ट खूप महत्वाची आहे. मॅच जिंकायची असेल. हा बॉल काय लेन का ऑफस्टम्पला बॉल ठेवला, बीट केला तो मात्र बॅट्समनला. इथून देखील 29 लक्ष जरी छोटं असलं तरी मोठं कसं करता येईल हे गोलंदाजी चांगली झाली नालूच्या बाजूबातनं मुन्ना. तर मॅच मध्ये एक रोमांचक टस्सन नक्कीच निर्माण होणार. नक्कीच अजून सामना दोन्ही संघाकडे समान आहे, कारण की गोलंदाजी देखील चांगली पाहायला भेटते. मनोहर भोईरच्या मार्फत त्याने अप्रतिम आतापर्यंत चेंडू फेकलेत. फक्त 3च धावा आणि महत्वपूर्ण एक फलंदाज लोअर फुटाचा चेंडू होता. थोडीशी मात्र फंबलिंग पाहायला भेटली, जिथे फलंदाज नक्कीच झाला असता बाद, परंतु या चेंडूवरती झाली सिंगल कंप्लीट. आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती एका फलंदाजाच्या मोबाईलमधल्या 4 धावा धावफलकावरती जरूर पाहता. मिडॉनला क्षेत्ररक्षक झालं असतं, परफेक्ट थ्रो आला असता तर नो स्ट्राईकला फलंदाज बाद झाला असता. धाव वाचली असती. तुम्हाला अशा मोमेंटला धावा वाचवायची खूप गरज आहे. तुमचा स्कोर एकतर बॅटिंग करत असताना कमी झाला, स्कोर कसा तुम्हाला कमी होतील याच्याकडे लक्ष आहे. स्कोर झाला तो धावफलकावरती तुम्ही 4 पाहता. येणारे बॉल 18 मध्ये बनवायच्या 25 धावा 18 मध्ये. गोलंदाजी चांगली आहे. मी म्हणे राजू काठेचं षटक अजून बाकी आहे, त्याच्यानंतर लक्ष्मण गोरपेकरचं षटक बाकी आहे. आणि अशा मैदानला फिल्डिंग थोडी खराब, 1 धाव रनआउटची संधी, विकेट देखील गेला असता, 1 धाव वाचली देखील असती. आणि अशा मोमेंटला तुमच्याकडनं चुका होतात. एखादी चुकी तुम्हाला मॅच पासून पुन्हा बाहेर काढू शकेल. का म्हणशील 18-25 ची गरज आहे. मॅच कशा रीतीनं कलाठी देईल याच्याकडे लक्ष लागला. आज आमच्या या मायबाप प्रेक्षकांचा युट्यूबच्या माध्यमातून देखील आम्हाला प्रेक्षक जोडला. वनाई वर्ल्ड लाईव्हचं देखील कौतुक करू. त्यांना देखील देऊयात. मेघनाथजी पाटील असतील, सौरभजी पाटील, त्यांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कल्पेशजी पाटील जबरदस्त स्कोरर, प्रत्येक बॉलची माहिती, बॉल टू रन इक्वेशन जे आम्हाला सांगतायत. आणि स्कोरर कसा असावा, कल्पेश पाटील सारखा असावा. मंडप डेकोरेशन राजेशजी भोईर यांचं कौतुक करू. त्याच्यानंतर कौतुक डीजेचं करू. डीजेचं का कौतुक करू, आमच्या आवाजाची पूर्णपणे काळजी घेत असतात. साऊंड सिस्टीम बघा.
बघा त्यांचं गाणं संगीत डीजे विकी पावशेचं संस्कृत आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येकानं या स्पर्धेसाठी हातभार लावला. त्या प्रत्येक दानशूर दात्यांचा, प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात. फुल टॉस वरती मैजवानी. संध्याकाळी चाय सोबत खारी नवे नशीब दिलेत. ठोकलाय त्याने षटकारचा असा. अप्रीत चालू होतं. अशा मोमेंटला नो बॉल ऑफर कटचा बॉल डीप कव्हर पॉइंटला. फिल्डिंग चांगली झाली मुन्ना. नो बॉल फेकला. सर्व काही सुरक्षित चालू होतं मैदानावरती. पहिलं षटक मनोहरनं कमबॅकिंग फेकलं. अशा मोमेंटला फेकला पहिला बॉल. लक्ष्मण गोरपेकरनं नो. नक्कीच आता सामन्यामध्ये कमबॅक झालं मी म्हणेन आगासन टीमचं, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 4च होत्या आणि दुसऱ्या षटकाला झाली जशी सुरुवात तशा दोन चेंडूवरती 9 धावा खर्च केला. आताचा चेंडू देखील मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. जाईल सीमा पलीकडं. या षटकामधला आलाय दुसरा षटकार फलंदाज गंगाराम मुंडेच्या बॅट मधनं. धावफलकावरती आता धावा लागल्यात 25 आणि फक्त ची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. काय झालं? कट करायचा प्रयत्न. फिल्डिंग खराब झाली आहे. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं.
चौकारानं मॅच जिंकली आहे टीम आगासने संघ पोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. खूप खूप स्वागत, शुभेच्छा देऊया टीम आगासनला. हडलक टीम नारिवली आणि राजू काठे मुंडा शेख जर विचार केला सकाळपासून ज्या